बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी लिखित कथा उत्तरवाट. पहाटे 5:30 वाजता गौतम काकांना जाग आली. अशी जाग येणे हा त्यांच्या अलीकडच्या जीवनातला एक अपवादच. सहसा एवढ्या लवकर उठण्याचा त्यांचा प्रघात नाही. मुळात जागच उशिरा येणं, मग जागेपणी लोळत पडणं आणि शेवटी अगदी नाईलाजाने कोणीतरी हाताला धरून ओढून काढल्याप्रमाणे उठणं हा त्यांचा नित्याचा क्रम. शेवटला प्रत्यक्ष उठण्याचा क्रम हा फारच उशिरा व्हायचा. त्यावेळी उन्हे चांगली वर चढलेली असायची. कुलकर्णीची पूजा संपलेली असायची आणि मुळगावकर तर जेवून ढेकर देत कचेरीला जाण्याच्या गडबडीत असायचे. पण गौतम काका उशिरा उठतात याचं कुलकर्णी मुळगावकरांना आश्चर्य मात्र वाटत नसे. आणि आपण उशिरा उठण्यात काही वेगळे करतो असे गौतम काकांना वाटत नसे. कारण गेल्या 15-20 वर्षांचा सराव सर्वांच्या पुरा अंगवळणी पडला होता. पण आज काका लवकर उठले त्याचे मात्र सर्वांना आश्चर्य वाटले. गौतम काकाने आपल्या 2 खणी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा कुलकर्णी डोक्याला तेल चुळीत आंघोळीसाठी नळावर चालले होते. आज इतक्या लवकर? त्याने आश्चर्य व्यक्त केलं. आज लवकर जाग आली. एवढंच बोलून गौतम काका सोप्यावरल्या आराम खुर्चीत बसले. अंगण सारवून गजरा मोलकरीण परत चालली होती. ती त्यांच्या क्वचित दृष्टीस पडायची. ती दृष्टीस पडली की त्यांना आनंदही व्हायचा, काही हुरहुरही वाटायची. शुभ्र सफेद कपड्यावरली शिलाई काळ्या धाग्याने मारावी तसे काहीसे व्हायचे. गजराची ठणठणीत तब्येत पाहिली म्हणजे त्यांना सूक्ष्मशी धन्यता वाटायची. तिचे सारे अवयव भरलेले आणि पोसलेले होते. अंगाची कांती वापरून वापरून सुळसुळीत झालेल्या मुसळासारखी होती. तिच्या या तब्येतीबद्दल त्यांना धन्यता वाटली तरी पश्चात वैषम्यही वाटायचं. तिला पाहताच त्यांना आपल्या अशक्तपणाची जाणीव अत्यंत प्रकर्षाने व्हायची. गजरा बाई असून सुद्धा तिची अशी तकाकीदार तब्येत आणि मी पुरुष असून सुद्धा असा फाटका बापुडवाना. हिचे समाधान करणारा, हिला कांती चढवणारा नवरा कसा पाहिजे? हिम्मतवान, मुसळासारखा खणखणीत प्रकृतीचा. आमच्यासारख्यांची ही कामे नव्हेत. आपण एकटेच, जसे आलो तसे जायचे. आपल्यापासून दुसऱ्याला सुख नाही, दुसऱ्यापासून आपल्याला नाही. या विचाराने त्यांच्या गळ्याकडले हाड एकदम टकटकल्यासारखे हलले. जीव अकस्मात कातावल्यासारखा झाला. त्यांना वाटले लवकर उठलो नसतो तर गजरा दृष्टीस पडली नसती आणि हे असले विचार मनात आले नसते. खरे म्हणजे असले विचार टाळण्याचा त्यांचा नेहमीचाच प्रयत्न असे. इकडे तिकडे न बघता खाली मान घालून चालण्याची त्यांनी सवय करून घेतली होती, ती सुद्धा एवढ्याचसाठी. मध्यंतरी भगवे वस्त्र परिधान करून कुठल्या तरी आश्रमात दाखल व्हावे आणि लोंबत राहिलेले आपले जीवन विसरून जावे असेही त्यांच्या मनाने घेतले होते. पण कालांतराने तो विचार आपोआप मागे पडला होता. संन्यास घेण्याची कल्पना तेवढीशी रुचली नव्हती त्यांना. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची त्यांनी मुद्दाम ओळख करून घेतली होती. त्यामुळे त्यांना दिलासाही मिळाला होता. पण तरीही भगव्या वस्त्रांना शिवण्याचा धीर त्यांना झाला नव्हता. बराचसा मोकळा वेळ मात्र ते वेदांताच्या अभ्यासात घालवीत. महत्त्वाच्या वचनांवर खुणा करून त्यांचे पुन्हा पुन्हा पठन करीत. स्वामी विवेकानंदांचे एक वचन त्यांच्या आवडीचे होते. मूळ इंग्रजी वचन आणि त्याचे त्यांनी स्वतःच केलेले मराठी भाषांतर शब्दशः त्यांच्या जिभेवर होते. कुठल्याही संभाषणात त्यांनी ते वचन आणले नाही असे फारसे होत नसे. जाणून बुजून चूक करणं ही गोष्ट वेदांताला अमान्य आहे. वेदांताच्या म्हणण्याप्रमाणे सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती स्वतः कमकुवत आहोत असं म्हणणं ही होय. मी पापी आहे, मी दुःखी आहे, असहाय्य जीव आहे, माझ्यात सामर्थ्य नाही, मी हे करू शकत नाही, मी ते करू शकत नाही असं म्हणणं हीच सर्वात मोठी चूक आहे.
आणि ही चूक वेदांताला मुळीच मान्य नाही. वेदांताचा अभ्यास करूनही हीच एक चूक गौतम काकांच्या जीवनात रुतून बसली होती. माळावरच्या गवतासारखी थोडा ओलावा पडताच वर अंकुर दाखवित होती. त्या चुकीचे त्यांना परिमार्जन करता येत नव्हते. त्या सारवलेल्या नितळ अंगणाकडे पाहता पाहता काकांना वाटले, जीवनाचे रूपसुद्धा अधूनमधून असेच बदलता आले पाहिजे. तेवढ्यात मुळगावकरांच्या बायकोने सारवलेल्या अंगणावर रांगोळीच्या 4 उभ्या आडव्या रेखा ओढल्या आणि स्वस्तिक रेखले. या जुन्या चालीच्या बायकांना असल्या चालीरीती सांगायला नकोत. काकांना आठवले, लहानपणी खोलीत आजी वारली होती. तिला उचलून नेल्यानंतर ती खोली सारवण्यात आली होती. तिथे रांगोळीची पुटे ओढली नव्हती, कारण ते वातावरण अशुभ होतं. रांगोळी शुभदर्शक. सवाष्ण रांगोळी काढतानाचे दृश्य शुभशकुनी असते. पण त्या शुभशकुनाने त्यांची वृत्ती पालवली नाही. मुळगावकरांच्या बायकोकडे ते पाहत राहिले. अंगणाच्या 4 कोपऱ्यात ती ओनव्याने स्वस्तिक चिन्हे रेखीत होती. हे ती कशासाठी करीत होती? स्वतः संधिवाताने जखडलेली असतानाही ती शुभचिन्हे रेखीत होती. कुणासाठी? कशासाठी? संसारातली ही गृहीत कृत्ये आहेत. प्रत्येकाने दुसऱ्याच्या सुखासाठी, दुसऱ्याचे शुभकल्याण व्हावे म्हणून खपायचे असते. दुसऱ्यासाठी झटण्यात संसाराचे सार सर्वस्व आहे. विवेकानंदांनी म्हटलं आहे, लुक ॲट द ओशियन अँड नॉट ॲट द वेव्ह. लाटा सागराच्याच. तेवढ्यात कुलकर्णी ओल्या अंगाने नळावरून अंघोळ करून आले. त्यांचे अंग आखडून गेले होते. थंडगार वाऱ्यामुळे भरलेली हुडहुडी स्त्रोतांमधून बाहेर पडत होती. कैलास राना शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. कडकड आवाजात स्तोत्र म्हणत ते ओल्यानेच आपल्या खोलीत गेले. तुझवीन शंभो मज कोण तारी. स्वामीजी म्हणतात, बी होली ट्रस्ट इन द लॉर्ड, डिपेंड ऑन हिम ऑलवेज अँड यू आर ऑन द राईट ट्रॅक. कुणावर तरी भार ठेवून एकमेकांसाठी जगायला पाहिजे. काका खुर्चीवरून उठले. तेवढ्यात मुक्ता नेसत कुलकर्णी बाहेर आले. कसं काय आप्पा, आज लवकर पूजा? छे छे, टायमात आहे. आम्हाला तुमच्यासारखं कसं जमेल? तुमची गोष्ट निराळी. तुमची गोष्ट निराळी. काका कडू बदाम चावल्यासारखे हसले. रात्री बराच वेळ वाचन चाललं होतं तुमचं. कुलकर्ण्याने ओला पंचा झटकला. वाचता वाचता कधी झोपलो कळलंच नाही. तेच म्हणतो, दिवा जळत होता. रात्री 3ला घालवला मी. पंचाची घडी खांद्यावर पडता स्तोत्र गुणगुणत कुलकर्णी ओढल्यासारखे आत गेले. रात्री 3ला उठून आपल्या खोलीतली बत्ती कुलकर्ण्याने घालवावी, तशी ती घालवता यावी म्हणून आपल्या खोलीतल्या दिव्याचे बटन त्यांनी बाहेर लावून घ्यावे. कुलकर्ण्यांच्या बायकोने सकाळी दुधाचा कप द्यावा. मुळगावकरांकडून जेवण यावे. ही माणसे आपल्यासाठी का खपतात? कोणीकडून कोणीकडे आलेली माणसे. मीही कुणाचा कोण? पण गेली कित्येक वर्ष मला घरातलाच समजून खपत आहे ती. नुसते विचारानेच काकांचे डोके वाकल्यासारखे झाले. त्यांना सर्वांच्या उपकारांचे ओझे वाटू लागले. आपलाही संसार असला म्हणजे असले ओझे जड वाटत नाही. कुणाचे पापड घेतले तर त्याला आपल्या घरचे सांडगे परत देता येतात. पण आपल्या घरचे तसे काही नाही. ते वैषम्य काकांना बोचत राहिलं. आपलं घर हे घर नव्हेच. दाढीचा हा आरसा फुटला आहे. पलंगावरची चादर फाटलेली आहे. मेजाच्या खणात पराकाष्ठेची अडगळ आहे. 8 दिवस खोलीत झाडू फिरत नाही. कोटाची शर्टाची बटणे तुटतात. ती लावायला कोणी नाही. घाईघाईने कोर्टात जायच्या वेळी बटन लावू म्हटलं तर सुई सापडत नाही. धागा मिळत नाही. सुईच्या नेढ्यात धागा जात नाही. कोटा शर्टाची बटणे तुटली की त्यांना तारा तळेकरची आठवण व्हायची. पुण्याला लॉ कॉलेजमध्ये असताना काका तळेकरांच्या बंगल्यात राहत असत. माडीवर ते आणि खाली तळेकर कुटुंब.
धोब्याकडून आलेले सर्व कपडे तारा तपासून पाहायची आणि तुटलेली सारी बटणे लावून ठेवायची. घरकामात आईबरोबर दंग असायची. रविवारी सकाळी पोहे, थालीपीठ असं काही बाई घेऊन यायची. त्याबदली ते तिला फडक्यांच्या कादंबऱ्या भेट म्हणून द्यायचे. सेकंड LLB झाल्यावर ताराच्या आईने त्यांना तारासंबंधी विचारले होते, पण वकिलीचा जम बसल्याशिवाय लग्न करणार नाही असे सांगून त्यांनी हात झटकले होते. त्याचवेळी त्यांचे पुणे सुटले. त्यानंतर थोड्याच दिवसात ताराचे लग्न झाल्याचेही त्यांना कळले होते. त्यावेळी त्यांना हुरहुर वाटली होती. तारा आणखी 2 वर्ष लग्नाशिवाय राहिली असती तर आपण लग्न केले असते असे त्यावेळी त्यांना वाटले होते. त्यानंतर किती मुली सांगून आल्या आणि गेल्या, पण वकिली जमून सुद्धा त्यांना लग्न करण्याचा धीर झाला नाही. वर्षामागून वर्षे गेली. पुढे पुढे त्यांना वाटू लागले, बरे झाले एका अर्थी ताराचं लग्न झालं ते. आपण तिला थांबायला सांगितलं असतं तर गोंधळ झाला असता. तिला फशी पाडल्याचा आरोप माथी आला असता. कारण 2-4 जीव सांभाळण्या इतपत वकिली जमली तरी लग्न करण्याचाच धीर होत नव्हता त्यांना. याची बायको त्याला लागू असल्याबद्दलच्या फर्यादी लढवण्यातच त्यांची वकिली जमली होती म्हणून असेल कदाचित. त्यांचा आत्मविश्वासच भंगला होता. आपल्याला लग्न परवडणार नाही, आपण बायकोला सुखी करू शकणार नाही असले खच्ची करणारे विचार त्यांच्या मनात दबा धरून बसले होते. आलेली मुलगी नको म्हणण्यात, पुढल्या वर्षी बघू असं म्हणण्यात अर्धे आयुष्य जात होते त्यांचे. मी अशक्त आहे, कमकुवत आहे एवढा एकच विचार त्यांची प्रकृती पोखरत होता. कुडी ठिसूळ करीत होता. अंघोळ करून येता येता गौतम काकांना वाटले, वेळीच लग्न केले असते तर मुळगावकरांच्या मुली एवढा मुलगा झाला असता कदाचित. काका, डबा ठेवला. मुळगावकरांची पोर घंटेसारखी खणखणली. असू दे बाळ, असू दे. आणि आईने सांगितलंय डबा नवीन आणायला पाहिजे. हा साफ गेलाय. काका तिच्याकडे क्षणभर वेड्यासारखे पाहत राहिले. आपलीच मुलगी अशी असती बोलती तर. आणू आणू. जेवणाचा डबा आणायला पाहिजे. असे किती दिवस चालले आहे, पण डबा येत नव्हता. डब्यापुरते पैसे नव्हते असे नव्हे, पण डबा आणण्याचे काम पुढे पुढे पडत गेले, कोर्टात पडणाऱ्या तारखेसारखे. जेवण उरकून काकांनी कपडे चढवले, कमरेला पट्टा आवळला आणि काळा कोट चढवला. खुंटीला टांगलेल्या जुन्या काळ्या कोटाच्या खिशातून त्यांनी पुडी काढली आणि पुडीतली सुपारीची खांडेत तोंडात टाकली. आणखी 2-3 जुने कोट तिथे त्या खुंट्यावर लोंबकळत होते, मारलेल्या बकऱ्यांची कातडी सुलून टांगून ठेवल्याप्रमाणे. दाराला कुलूप ठोकून त्यांनी चावी कुलकर्ण्यांच्या दारात फेकली. कुलकर्ण्यांची बायको बोहारणीला जुने कपडे देऊन पितळीची भांडी घेत होती. काकांना वाटले आपले खुंटीवरले जुने कोट टाकले तर एक जेवणाचा डबा येईल, पण ही कामे बायकांना शोभतात असे म्हणत ते फाटकाबाहेर पडले आणि कोर्टाच्या दिशेने हळूहळू चालू लागले. कसं काय वकील साहेब, कोर्टात? होय. आमच्या तारखेचं जरा बघा. बघतो. होईल तुमचं काम. गोळे मास्तरांना आश्वासन देऊन काका पुढे निघाले. गोळे मास्तरांना आपली वडिलार्जित जमीन मुलांच्या नावावर वाटून द्यायची होती. आपल्या डोळ्यात देखत मुलाबाळांची सोय लावून त्यांना मोकळे व्हायचे होते. रास्त आहे. बायको, मुले बाळे हे धागे दोरे आहेत. या धाग्या दोऱ्यांचाच संसार आहे. या धाग्यांनीच जीवन व्यापून राहते, जीवनाला अर्थ येतो. या धाग्यात गुरफटून राहण्याची मनाला ओढ असते. त्या ओढीने मन व्यग्र राहते. दिवस कसा गेला ते कळत नाही. वेळ घालवण्यासाठी आलेला दिवस ढकलण्यासाठी कृत्रिमपणे सार्वजनिक कार्य करावे लागत नाही. सिटी क्लब, नगर वाचनालय या संस्थातले आपले कार्य हे वेळ मारण्यासाठी आहे याची काकांना जाणीव झाली. कोर्टाच्या आवारात येताच सुर्वे वकिलाने हलकेच विचारले, दास्तानींची केस तुम्ही घेतलीत? सुर्वे नवीन वकील होते. वकिली वाढवण्याची ईर्ष्या होती त्यांना. कुठली केस कुणी घेतली याचा हिशेब ठेवण्यात त्यांना व्यावसायिक अभिमान वाटायचा. गौतम काकांना त्यात काही गैर वाटले नाही,
15 वर्षांपूर्वी आपणही हेच केलं होतं हे त्यांना आठवलं. दास्तानींची केस. काकांचा चेहरा कोरडा राहिला. कोर्टात कोणते खटले येतात, कुणाकडे जातात याचा हिशेब करण्याचे काम त्यांनी सोडून दिले होते. केसेस हस्तगत करण्याची हाव राहिली नव्हती. मिळता आहेत ते पैसे त्यांना पुरेसे होते. अधिक श्रम करून अधिक काही मिळवावे असे त्यांना वाटेनासे झाले होते. आणि अखेर कमाई तरी कुणासाठी करायची? दास्तानींची केस का? त्याने असंबंधपणे तोच प्रश्न पुन्हा विचारला. घटस्फोटाची केस? छे छे छे, तसली कामं घेत नाही मी अलीकडे. टिचकी मारून कोर्टाच्या बाहीवरचा मळ झटकावा तसे काकांनी उत्तर दिले आणि ते तडक कोर्टात जाऊन बसले. कोर्टात खुनाचा खटला चालू होता. उभय पक्षांचे खटके उडत होते. त्या खटल्याशी काकांचा काही संबंध नव्हता. खरे म्हणजे त्यांचे आज कोर्टात काही कामच नव्हते. ते घरी बसते तरी चालले असते, पण घरी बसले की त्यांची छाती धडधडत असे. कुणाच्या तरी पावलांची चाहूल ऐकू येत असे. कुणीतरी शेजारून सर्र दिशी गेल्याचा भास होत असे आणि मग गळ्यातच श्वास अडकल्यासारखे होत असे. म्हणून ते एकटे घरी फारसे राहत नसत. रात्री जेवण झाल्यावर वेदांतावरील ग्रंथ वाचत पडत असत. झोप येईपर्यंत वाचन चाले. रात्री 2च्या सुमारास त्यांचे डोळे मिटत आणि पुस्तक खाली पडे. दिवा तसाच पेटत राही. घरी बसायचे नाही म्हणून ते कोर्टात आले होते. कोर्टात येताच ते शेवटच्या खुर्चीकडे गेले. डोक्यावरले अवघड ओझे उतरावे तसे त्यांनी स्वतःला खुर्चीत ठेवून दिले आणि हाताच्या मुठीवर हनवटी ठेवून ते खटला ऐकत राहिले. खुनाचा खटला. पिनल कोड. कलम. कसले कसले कलम? खून हे होतच राहणार. मनुष्याच्या सुखा समाधानाच्या कल्पना जोपर्यंत वेगळ्या वेगळ्या आहेत, सुख समाधान देणारे शरीर धर्म जोपर्यंत वेगवेगळ्या कोटीतले आहेत, तोपर्यंत खून होणारच. मनुष्य खून का करतो? का करतो? मला हवं ते सुख तू लुटू देत नाहीस म्हणून मी तुझा खून करणार. प्रवृत्तीच आहे. माझ्या बायकोचे समाधान मी करू शकत नाही, कारण दोघांचे शरीरधर्म वेगळे आहेत. ती असमाधानी राहिली तर समान शरीरधर्माच्या पुरुषाच्या शोधात ती राहणारच. तसला पुरुष मला पाहत नाही. तो आणि मी एकमेकांचा खून करायला सज्ज होणारच. It is grand and good to know the laws that govern the stars and planets. It is definitely grander and better to know the laws that govern the passions, the feelings, the will of mankind. स्वामीजींनी म्हटले आहे, हा बेरड फासावर जाईल, पण म्हणून फास मोकळा राहणार नाही. हे सत्र चालूच राहणार. टू नो द लॉज दॅट गव्हर्न द पॅशन्स. हे काम सामान्य जनांचे नव्हे. ते खूनच पाडणार. अनेक विचारांची चक्रे त्यांच्या डोक्यात गिरगिरत होते. थकवा आणत होते. कोर्ट उठताच गर्दी पांगली. गर्दी निपटून जाईपर्यंत तिथेच बसून राहिले. मग मडक्यातले गार पाणी पिऊन त्यांनी थोडे डोळ्यांना लावले आणि पुन्हा हातपाय ताणून ते थोड्या आरामात बसले. थोडा वेळ त्यांनी डोळे मिटले, पण डोळे मिटून बसण्याची अवस्था त्यांना कधीच सुखकारक वाटत नसे. लगेच त्यांनी दोऱ्या खेचून पडदे वर करावे तशा पापण्या वर उचलल्या आणि ते उठून उभे राहिले. चांबड्याची बॅग घेऊन बाहेर पडणार तोच एका गड्याने त्यांच्या हातात चिठ्ठी दिली. संध्याकाळी 7 वाजता तुमच्या खोलीवर भेटण्यासाठी येणार आहे. कृपा करून खोलीवर राहावे. सौ शकुंतला दास्ताने. शकुंतला दास्ताने? दास्तानेंच्या घटस्फोटाच्या खटल्यातली ही बाई असावी. नको, असल्या खटल्यात आपल्याला पडायचे नाही. तिला मी स्पष्टच सांगेन, मला असले खटले नको. पती पत्नीने अधिक समजूतदारपणा, अधिक शहाणपणा दाखवायला पाहिजे. आपुलकीचे धागे असे पटापट तुटता कामा नयेत. उठल्या सुटल्या नाते तोडून अखेर कोण काय साधणार? आज ज्यांच्यात पती पत्नीचे नाते आहे त्यांच्यात उद्या कसलेही नाते नाही. शी शी,
यापेक्षा थोडा अधिक सुसंस्कृतपणा हवा. चिठ्ठी खिशात टाकून गौतम काका कोर्टाच्या बाहेर पडले. कोर्टाच्या कामकाजाच्या कागदपत्राने तुडुंब भरलेली चामड्याची बॅग उजव्या हातात असल्यामुळे ते उजवीकडे कलले होते. पोस्टमनच्या थंड चालीने ते सिटी क्लबच्या दिशेने रस्ता तोडू लागले. सिटी क्लबचे ते सेक्रेटरी होते. कोर्टाचे काम संपले की ते तडक सिटी क्लबमध्ये जात. सिटी क्लबमध्ये तास 2 तास काढून ते नगर वाचनालयात जात. नगर वाचनालयाचे ते उपाध्यक्ष होते आणि डझनभर संस्थांनी त्यांना पाचारण केले असते तरी ते तिथे मोठ्या आनंदाने गेले असते. तेवढाच त्यांचा वेळ कारणी लागला असता. त्यांनी ही एक सवयच करून टाकली होती. यांना त्या प्रकारे वेळ जावा म्हणून त्यांनी सार्वजनिक संस्थांशी संबंध जोडले होते. कोर्ट, सिटी क्लब आणि नगर वाचनालय या त्रिकोणात त्यांनी स्वतःला बंदिस्त करून टाकले होते. या 3 ठिकाणी जास्तीत जास्त वेळ घालवता येत नाही तो इथे घालवायचा. मन सारखे व्यग्र ठेवायचे. भलते विचार मनात माझायला अवधी म्हणून द्यायचा नाही, हा त्यांचा उद्देश. सिटी क्लबशी येताच गडी नोकरांनी त्यांना आदराने सलाम ठोकले. पण सर्वांकडे आंधळ्यासारखे पाहते सभागृहात आले. सभागृहामध्ये बारक्या बारक्या मेजांभोवती पत्त्यांचे डाव रंगले होते. सिगारेटींचा धूर पहाटेच्या धुक्यासारखा कोंडून राहिला होता. मेजांच्या रांगांमधून खुर्च्यांना आदळत आपटत, कुणाच्या खांद्यावर हात ठेवीत, कुणाच्या डोक्यावर हात फिरवीत ते सेक्रेटरीच्या केबिनमध्ये आले. काळा कोट काढून बाजूला फेकला. शर्टाची बटणे सोडली. त्यामुळे ते अधिकच थकलेले विरलेले दिसू लागले. आकुंचित झालेल्या भुया वर ओढून ते मेजावरील पत्रे बिले पाहत स्वस्थ बसून राहिले. एखाद दुसरे पत्र आणि 2-4 बिले होती. पण तेच पत्र पुन्हा पुन्हा वाचून तेच ते बिल पुन्हा पुन्हा तपासून त्यांनी कसाबसा थोडा वेळ काढला आणि नेहमीच्या वेळेआधीच ते बाहेर पडले. तिथून ते नगर वाचनालयाकडे आले. त्या मनाने बरेच लवकर आले. नेहमी ते चांगला अंधार पडला म्हणजे यायचे. उजव्या हातात बॅग, डाव्या हातावर काळा कोट, रुमालाचा चोथा तोंडावर फिरवून घाम पुसत ते वाचनालयात येत आणि आपल्या नेहमीच्या जागी बसत. भिजून भिजून चिंब झालेल्या हात रुमालाचा चोथा दोन्ही हातात केळवी ते बसून राहत. त्यांच्या हाताच्या तळव्यांना घाम फारी म्हणून तळव्यावर फुंकर मारी ते स्वस्थ बसून राहत. तेथे तशा अवस्थेत आणखी तास 1.5 तास जाई. कुणी बोलायला भेटला म्हणजे ते उत्तेजित होत. पण तसा प्रसंग क्वचितच आहे. कारण काका बोलणार म्हणजे वेदांतावर प्रवचन झाडायचे. पण कुणी बोलायला नसला म्हणजे हाताखालच्या मेजावर दृष्टी लोळवून ते अंध भिकाऱ्यासारखे बसून राहायचे. पण आज तिथूनही ते लवकरच निघाले. फाटकाची कडी काढून ते आत आले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. कुलकर्णी आणि मुळगावकर यांच्या खोल्यांबाहेर ओट्यावर बसल्या मुलांनी "आई, काका आले, काका आले" असा कावळ्यासारखा काव काव गलका केला. सर्वांनाच आश्चर्य वाटणे ही साहजिकच होते. रात्री 9च्या पुढे येणारा माणूस आज दिवे लागणेला झाला. "अभ्यास करा, अभ्यास करा" असं मुलांना सांगून काका बाहेरच्या ओट्यावर खुर्चीवर बसले. त्यांचे मन अकस्मात हर्षित झाले. शकुंतला दास्तानेच्या निमित्ताने का होईना पण लवकर आलो याचा त्यांना आनंद झाला. ओव्या, रामरक्षा, परवचा म्हणत आपल्या दारापाशी गलका करणारी ती मुले पाहून गौतम काकांचे मन प्रफुल्लित झाले. कित्येक दिवसात त्याने ते दृश्य पाहिलेच नव्हते. रात्री 9नंतर ते यायचे त्यावेळी शेजारची ही सर्व मुले झोपलेली असायची. मुले झोपली म्हणजे त्यांचे चेहरे किती सुकलेले आणि बापुडवाने दिसतात आणि हृदयात तार छेडल्यागत कंप उठतो. पण सांजवेळी किती गोड वातावरण असते घरात. खूप दिवसांनी त्यांनी ते पाहिलं. आता तरी हे विजेचे दिवे कुणीही कुठेही बसावे. त्यांना आठवले त्यांच्या लहानपणी काजळी धरल्या कंदिलाभोवती बसून बे एके बे, बे दुने 4 हवा खेळू लागली की त्याला वारा म्हणतात. धुळे, अंमळनेर, पाचोरे नदी हिमालयात उगम पावून सागराला मिळते. रामो राजमणी सदा विजयंते राम रमेश भजे असे अनेक आवाज त्या कंदिलावर झडप घेत पतंगासारखे एकदम त्यांचे हृदय गदगद हलले. ती कुलकर्ण्यांची बछडी किती गोड आवाजात म्हणते आहे.
रुनु झुनू रे पाखरा, जा रे माझ्या माहेरा. काकांच्या दृष्टीवर कलावतूची रेघ चमकली. ती रेघ आतल्या आत जिरवावी म्हणून ते आकाशाकडे पाहत राहिले. त्यांना कितीतरी वेळ तसेच बसायचे होते. मुलांनी केलेला गलका त्यांना गोंजारीत होता. तेवढ्यात अंधारातून सौ शकुंतला दास्ताने आली. ओळखलत मला? काकाने तिच्या चेहऱ्यात निरखून पाहिले आणि उडणाऱ्या पाखरांच्या पंखासारखी पापण्यांची फडफड करीत ते म्हणाले, तू तारा, तू सौ दास्ताने झालीस का? 15 वर्षांनी ओळख पडली तरी सुद्धा तारा हसली नाही. दोघेही आत गेले. तिला आत बोलावताना काकांना शरमल्यासारखे झाले. खोलीची अवकळा तिला दिसणार म्हणून, तुझी आई कशी आहे तारा? बरी आहे. तिने उत्तर इतके झटपट आणि तोडून दिले की हिला मुख्य विषयाशिवाय दुसऱ्या कशावरही बोलायचे नाही हे त्यांच्या लक्षात आले. खुर्चीत बसता बसता काकांनी खांद्यावरचा काळा कोट खाटेवर टाकला. कोटाचे एक बटन तुटून लोंबत होते. त्या बटनाकडे बघत काका म्हणाले, कोटाचं बटन तुटलंय बघ. तुला आठवतं ना, तू बटन लावून द्यायचीस? पण तारा गंभीरच. सरी कोसळण्यापूर्वी आकाश भरून यावे तसा तिचा चेहरा भरून आला होता. तुमची मदत हवी आहे मला. ते एकदम मुद्द्यावर आले. तिला घटस्फोटाच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी काका सरसावून बसले. मी घटस्फोट घ्यायचा ठरवलाय. ह्यांची तयारी आहे, पण पोटगीच्या प्रश्नावर अडलं आहे. तारा, असा तडकाफडकी निर्णय न घेता थोड्या शांत चित्ताने विचार कर. विवाह संस्था 15 वर्ष सार सहन केलंय मी विवाह संस्थेच्या विरुद्ध नाही, पण एखाद्या वेळी माणसाचे शरीर धर्मच इतके वेगळे असतात की. ती मध्येच गप्प राहिली. एकदम रडवेरी झाली. बहुधा तिला रडू येत होते आणि ते ती आवरण्याचा यत्न करीत होती. एखाद्या पुरुषाचा शरीर धर्मच निराळा असतो. त्याच्या वासनाच पुऱ्या होत नाहीत आणि मी तर त्या वासनेला आता विटले आहे. आपलं मढ करून वापराला देण्यापेक्षा आणि तरीही अतृप्तीमुळे शिव्या शाप खाण्यापेक्षा वेगवेगळे मार्ग बरे. शरीराची आणि मनाची अशी क्रूर कुतरवोड नको. तरी पण खरे म्हणजे काय बोलावे हेच काकांना कळत नव्हते. पुराची कल्पना नसताना लोंढा अंगावर यावा तशी त्यांची गत झाली. घटस्फोटाचे असे कारण असेल असे त्यांना मुळीच वाटले नव्हते. नाही, या बाबतीत माझा विचार पक्का आहे. ज्या दिवशी घटस्फोट घेऊन मी मोकळी होईन त्या दिवशी एकदा स्वच्छ आंघोळ करून मी तुळशीची पाने खाणार आहे. इथे तिचा यत्न फसला आणि ती एकदम रडली. घटस्फोट सहज मिळवता येईल तारा, पण तुझं पुढे काय? मी काहीही करेन. 2 मुलांचा सांभाळ कसाही करेन मी. तरी पण नवरा बायकोला एकमेकांचा आधार महत्वाचा असतो. वय जातं आणि मग मुली परघरी जातात, मुलगे वेगळे होतात. अशा वेळी पती पत्नी एकमेकांच्या आधारावर जगू शकतात. तो आधार महत्वाचा असतो. सगळं पटतं. पण या वयात कुठं दुसरं लग्न करायचं आणि पुन्हा आगीतून फुपाट्यात पडल्यासारखं व्हायचं. वासनेसाठी नव्हे तर सहवासासाठी, एकमेकांच्या आधारासाठी लग्न करणारा तसा कोणी मिळाला तर पोटकीचाही प्रश्न उद्भवणार नाही. घटस्फोट मिळणं सुलभ होईल मला, पण असा कोण मिळणार? गौतम काकाने एकदम आपली जीभ चावली. शिक्षा मिळावी म्हणून खूप वेळ उभे राहिल्यानंतर बसण्याची पहिली संधी मिळावी तसे त्यांना वाटले. दुखणाऱ्या सांध्यांना एकदम आराम वाटला. डोळे पुसत ती म्हणाली, तुम्ही मदत कराल म्हणून तुमच्याकडे आले. छाती तट्ट फुगेपर्यंत त्यांनी श्वास ओढून घेतला आणि वेगळ्याच आत्मविश्वासाने ते म्हणाले, चिंता करू नकोस. माझ्यावर विसंबून राहा. मीच वकीलपत्र घेतो. तुला घटस्फोट मिळवून देतो.
पैजे दाखल त्यांनी मारलेली चुटकी त्या खोलीत एकदम घुमली. काकांच्या हिमतीमुळे ताराचा चेहरा उजळल्यासारखा झाला. मला बरं वाटलं, तुमचा आधार मिळाला. ती उठून उभी राहिली. तिच्या शेजारीच काकाही उभे राहिले. तिला जवळ घेऊन तिचे डोके आपल्या खांद्यावर ठेवावे असे त्यांना वाटले. जाते मी, उद्या भेटीन. तुला पोचवायला येऊ? नको, जाईन मी एकटी. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे काका पाहत राहिले. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.